नमस्कार, प्रज्ञा पाटील, आदर्श विद्यालय शिरवळ। आज आपल्या विद्यालयामध्ये आदर्श विद्यालय शिरवळ या ठिकाणी भेट देण्यास जिल्हा अधिकारी DSO सातारा माननीय श्री नितीन तारळकर सर हे आज आपल्या विद्यालयामध्ये भेट देण्यास आलेले आहेत। तर सर, प्रथमतः मी विद्यालयाच्या मार्फत तुमचे हार्दिक स्वागत करते। तर मी या निमित्ताने तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते। तर माझा पहिला प्रश्न असा राहील की क्रीडा सप्ताहाचा मुख्य उद्देश काय आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार करणे, त्याचबरोबर नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्त्व पोहोचवणे आणि युवक युवतीमध्ये क्रीडाविषयक जाणीव व जागृती निर्माण करणे यासाठी आणि महाराष्ट्रात क्रीडाविषयी वातावरण निर्माण करण्याकरता दरवर्षी दिनांक 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा केला जातो। आज क्रीडा सप्ताहाचा पहिला दिवस आणि त्यामुळं या ठिकाणी आपण स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत। या शाळेमध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार होत असतात आणि एक उत्कृष्ट अशी ही रयत संस्थेची शाळा असल्यामुळे या ठिकाणी आपण सप्ताहाचे आयोजन केले आहेत आणि यासाठी जिल्ह्यातील अनेक भागातील खेळाडू या स्पर्धेसाठी आलेले आहेत। तर सर, माझा दुसरा प्रश्न असा राहील की तुमच्या मते उत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठी कोणत्या सवयी किंवा मूल्यांची आवश्यकता असते? उत्कृष्ट खेळाडू बनण्याकरता खेळाडूंनी शिस्तप्रिय असलं पाहिजे। त्याचबरोबर सुरुवातीला जय पराजय हे काही आलं तरी त्यामध्ये हार मानता कामा नये, कारण आपल्याला माहिती आहे की खेळाडू हा असा असतो की ॲकॅडमिकचे विद्यार्थी हे कितीही 98-97% मार्क्स जरी त्यांना मिळाले तरी ती मुलं आत्महत्या करतात। आपण कोटा सारख्या क्षेत्रात सुद्धा पाहिलं आहे, परंतु कुठलाही खेळाडू हा कधीही आत्महत्या करत नाही, कारण त्यांना जय पराजय हे माहीत असतं आणि त्या खेळामध्ये नेतृत्व गुण मिळतात। सर्व जाती धर्माची मुलं एकत्र खेळतात आणि रयत शिक्षण संस्थेचे म्हणजे जी आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था आहे त्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनीसुद्धा खेळाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळंच आजसुद्धा कर्मवीर विद्यापीठाची मुलं ही जागतिक विद्यापीठ स्पर्धेत प्रथम क्रमांक येत आहेत आणि त्यामुळे या शाळेचा क्रीडाविषयक वारसा हा फार मोठा आहे आणि त्यामुळं खेळाडूंनी सुरुवातीपासूनच त्यातील कौशल्य जे काय प्रशिक्षक शिकवतात ती आत्मसात केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे खेळातले विविध जे काय कौशल्य आहेत हे अंगी बाळगून त्यातून उत्कृष्ट खेळाडू घडलं पाहिजे। कारण आपणाला माहिती आहे कोणताही आंतरराष्ट्रीय खेळाडूची सुरुवात ही शालेय जीवनापासून होते। धन्यवाद सर, आपल्या भेटीमुळे आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खूप छान प्रेरणा मिळाली। तर माझे मार्गदर्शक माननीय श्री गायकवाड सर यांचे देखील मी धन्यवाद देते आणि आपण आमच्या विद्यालयात देखील येऊन आम्हाला प्रेरणा दिली किंवा आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल देखील मी तुमचे आभार मानते। तर मी रिपोर्टर प्रज्ञा पाटील, कॅमेरामॅन सृष्टीसह आदर्श विद्यालय शिरवळ। धन्यवाद।